ठाण्याहून तुम्ही जर मुंब्र्याच्या दिशेने प्रवास करत असाल किंवा कळवा मुंब्र्यातून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असाल तर आताच्या घडीतली ठाणे शहरातली अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। खारेगाव नाका इथे आपण आहोत। माझ्या वाटेतून तुम्ही जर पाहिलं तर एक जुनं झाड जे आहे ते उन्मळून या रस्त्याच्या मधोमध पडलेलं आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा सामना जो आहे तो तमाम वाहनधारकांना येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करावा लागतो। आणि रस्त्याच्या अगदी मधोमधच आपण बघू शकतो हे झाड जे आहे या ठिकाणी पडलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे डावीकडे आपण जर पाहिलं तर गटाराचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हे काम सुरू असताना हे जे जुनं झाड आहे ते उन्मळून या ठिकाणी पडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात। लवकरात लवकर हे झाड या ठिकाणी कटिंग करून हा रस्ता मोकळा करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी झटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात या परिसरात जर आपण पाहिलं तर पाठीमागे संपूर्ण कळवा नाकापर्यंत वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहायला मिळते। हा रस्ता जो आहे तो पूर्ण एक मार्गक्रमणिका जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। डावीकडे आपण जर पाहिलं तर हळूहळू वाहन दुतर्फा चालत आहेत, परंतु प्रचंड वाहतूक कोंडीचा हा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो अग्निशमन दलाचे हे जवानही आपल्याला समोरच्या दृश्यामध्ये पाहायला मिळतात। युद्ध पातळीवरती हे झाड जे आहे ते कटिंग करून लवकरात लवकर हा रस्ता जो आहे तो मोकळा करण्यासाठी ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी झटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादीचे अभिजित पवार देखील आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, जुनं झाड होतं उन्मळून पडलेलं आहे युद्ध पातळीवरती, आपण आपले सगळे सहकारी असतील या ठिकाणी आहात, काय सांगाल एकंदरीत? ज्याप्रमाणे महापालिकेची नामुष्की दिसत आहे या ठिकाणी, म्हणजे या लेनमधील रस्त्याचं काम चालू होतं, गटराचं काम चालू होतं। गटराचं काम चालू असताना त्या झाडांची मुळं छाटली गेली होती। जुनं गटर होतं ते रिपेअर करण्याचं काम पावसाळ्यात आत्ता महापालिका करत आहे। पण यातून असं दिसतंय की काही झाड कटिंग असतील किंवा वृक्षारोपण अधिकारी असतील, ह्यांची नामुष्की इथं दिसत आहे। कारण की आता सांगितल्याप्रमाणे हे एवढं मोठं झाड असं पडण्यात आलं होतं। देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने इथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, कारण की त्याच्या खाली आलेल्या ज्या गाड्या असतील वगैरे त्या तिथे स्टॉप झाल्या होत्या। ह्याच्यानंतर तुम्ही मागे बघू शकता हे झाड कसं या स्वरूपात आलेलं आहे, हे झाड कधीही पडू शकतं। ह्याचं पत्र आत्ता या बाजूच्या सोसायटीने वृक्ष प्राधिकरणचे अधिकारी असतील त्यांच्या हातात दिलेलं आहे। पण ते आजही बोलतात की बाबा हे तुम्हाला पत्र महापालिकेमध्ये द्यावं लागेल, तिकडनं आम्हाला सांगतील तेव्हा आम्ही पुढची प्रोसेस करू। म्हणजे हे झाड असं रस्त्यावरती पडून कोणतरी त्याच्या खाली येईल अशी ते वाट बघतात। कारण की महापालिकेची सध्याची परिस्थिती पाहता नुकसान झाल्यानंतर त्यांना जाग येते, पाणी साचल्यानंतर त्यांना जाग येते की बाबा अरे इथे पाणी साठले, मग त्याच्यानंतर बाकीच्या प्रक्रिया चालू होतात। तर असं न करता स्वतः म्हणजे या सर्व काय हानी होऊ नयेत ह्याची जबरदस्तीने तुम्ही अधिकारी स्वतः येऊन चाचपणी करायला पाहिजे होती। म्हणजे कसल्या परिस्थितीचा काय स्वरूपाचा या परिसरामध्ये काय पडत असतं, तर त्यामुळे ह्याचा सर्वस्वी जबाबदार हे ठाणे महानगरपालिका आहे। वारंवार पत्रव्यवहार केले जातात, नागरिकांकडून सांगितलं जातं, तरी दुर्लक्ष कुठेतरी ठाणे महानगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये कसं आहे की अधिकारी खूप वरती पोचलेले आहेत, त्यांना एसीत बसून काम करण्याची सवय, त्यामुळे रस्त्यावरती उतरून काम करू शकत नाहीत। पण ज्या वेळेस रस्त्यावरती येऊन काम करतील आणि हे सर्व बघतील ना, हे झाड म्हणा कधीही पडू शकतं। त्यांना सांगितलं होतं ते नाट्यावरचं ते वालं झाड आहे, कधीही पडू शकतं। छाटणी झाली असेल तरी ते झाड टिकतं, पण छाटणी व्हायला पाहिजे होती। छाटणी झाल्यानंतर त्याचं जे मुळं आहेत ना त्याच्यावरती जास्त भार येत नाही, वरतून छाटणी झाली की हलकं होऊन जातं थोडंसं। याचप्रमाणे मागे सेम ॲज सिच्युएशन मागे झाड पडलं होतं, पण हे वारंवार आताही सांगितलंय, या दोन्ही झाडांचं सांगितलंय। आता बघूया ते कधी करतायत, काय पडल्यावरतीच त्यांना लक्षात येणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी युद्ध पातळीवरती हे जे झाड पडलेलं आहे ते इथून हटविण्यासाठी काम केलं जातं। संपूर्ण पाठीमागे जर पाहिलं तर सगळी वाहनं या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात अक्षरशः कळवा नाक्यापर्यंत ही गर्दी झालेली आहे आणि रस्त्याच्या अगदी मधोमधच हे जुनं झाड जे आहे ते उन्मळून
पडलेलं आहे आणि लवकरात लवकर हे झाड हटविण्यासाठी आपण बघू शकतो आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल, अग्निशमक दल असेल यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आताच्या घडीतली ही वाहतूक यंत्रणेची अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आपण जर मुंब्र्यावरून कळवा मार्गे ठाण्यात प्रवास करत असाल किंबहुना ठाण्याहून कळवा मुंब्र्याच्या दिशेने खारेगावच्या दिशेने येत असाल तर खारेगाव नाका येथेच आपण बघू शकतो हे झाड उन्मळून पडलेलं आहे, जुनं झाड उन्मळून पडलेलं आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. परंतु आता बघू शकतो संपूर्ण ही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी झटलेली आहे. डावीकडे आपण जाऊयात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गटार दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि आपण बघू शकतो हे काम सुरू असतानाच हे झाड जे आहे ते उन्मळून पडलेलं आहे. माझा सहकारी प्रथमेश माझ्यासोबत आहे. मी त्याला विनंती करेल ही सगळी दृश्य आपल्या ठाणे लाईव्हच्या प्रेक्षकांना दाखवावीत. ही संपूर्ण लाईव्ह अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. घटनास्थळाहून ही सगळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो आहोत. समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला जे झाड दिसतंय तेच जुनं झाड या खारेगाव नाका परिसरात आहे. दुसरीकडे आपण बघू शकतो गटाराचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना आपण बघू शकतो हे झाड जे आहे ते मुख्य रस्त्यावरती कोसळलं आणि महत्त्वाचं म्हणजे सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही आहे. आणि आता आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती हे झाड इथे हटवण्यासाठी काम जे आहे ते करण्यात येतं. आपण हे झाड जर पाहिलं तर या परिसरात स्थानिकांचं काय म्हणणं आहे आपण त्याच्याशी बोलून जाणून घ्यात. सर काय सांगाल, एक झाड पडलेलं आहे, रस्ता जाम झालेला आहे, दुसरे झाड बघू शकता आपण म्हणताय तर असं हे झाड कमी कमी ते खोदकामाला 10-15 दिवस झाले आहेत आणि त्या ठिकाणी मी तक्रार करून सुद्धा लोक कापायला आले आहेत. तिकडलं कटिंग केली पण इकडली कटिंग केली नाही, पुढे जाऊन कटिंग केली. आपण तक्रार केली का? हो तक्रार केलेली आहे. आम्ही ते ऑफिसनं ॲप्लिकेशन पण दिले त्यावेळी, पण त्याच्यामध्ये कोणी दखल घेतली नाही. आणि ह्या ठिकाणी मी नसतो, मी ओरडलो नसतो 4-5 जणांचे प्राण गेले असते. मी मोठ्याने ओरडलो, तो टेम्पो थांबला, तो मुलगा गेला माझा साईडला झाला म्हणून 4-5 लोकांचे प्राण वाचले. मी ओरडलो मोठ्याने की झाड पडतं तुम्ही लांब थांबा, पळा भागो बोलत मोटरसायकलला. तेव्हा ते लोक वाचले. पण तो मोटरसायकलला तर गेलाच मेलाच असं ते. तर प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता हे समोर एक पडायला आले, प्रत्यक्ष बघा जरा, हे करून या बघा संपूर्ण बँड झालं आहे. कळवलं 2-3 ॲप्लिकेशन दिलं पण अजून कोणी यायला आलंच नाही कापायला त्याला. ते बोलतं आमच्या अंडरमध्ये नाही, ते बोलतं आमच्या अंडरमध्ये. पडणार कधी लोकांना पडल्यानंतर काय करणार? कारण हे पडण्याचा बिल्डिंगचा सुद्धा धोका आहे आमच्या त्या ठिकाणी आणि समोर बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि हे पडणार हे मला ठाऊक होतं पण काय ऐकायलाच पण मागत नाही आहे. तर काय करणार आपण सांगत आहे ना, किती वेळा तक्रार ॲप्लिकेशन दिले आहेत तर काय करणार त्याला सांगा तुम्ही. तर याच्याबद्दल प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. बरं या ठिकाणी आम्ही बघू शकतो स्थानिक नागरिक आहेत त्या ठिकाणी त्यांचं दुःख व्यक्त करतात की वारंवार पत्रव्यवहार करून देखील काय ते प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. आणि आज आपण बघू शकतो झाड या ठिकाणी पडलेलं आहे आणि या संपूर्ण कठीण परिस्थितीचा सामना येथील स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात करावा लागतो. ठाणे शहरात याची प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.